वर्षाचे 29 उपवास असतात, वैष्णवाला करायचे आहे. 24 एकादशान 5 पर्व, हिशोब झाला 29. त्याला म्हणतात 29. आणि 29 व्रताचं अवलंबन करतो त्याचं नाव वैष्णव. जो 29 आमच्या बापानं हे केलं, तिथं चाललंय आपलं. एकादशा केल्या, 5 पर्व केले आणि भक्ती केली. उपवास पारणी राखीला दारवंटा. आणि कशासाठी केलं म्हणाल तर, केला भोगवटा आम्हाला, हे आम्हाला भोगण्यासाठी आमच्या बापानं केलं. म्हणून भीक मागत नाही, बापाची ठेव मागतो, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. मग लक्षात आलं बरं का देवा, आम्ही केवळ बापाच्याच पुण्याईवर उड्या मारत नाही, जी बापानं घालून दिलेली परंपरा अजून सांभाळ. परंपरा दासमी अंकिता. परंपरा, बापाची परंपरा मुलं चालवतीलच याची शाश्वती नाही. वारकरी वडील पूजा न करता कधीच जेवले नाही, पूजा झाल्यावरच. पण अचानक बद्दरजी महत्वाचं काम, एकुलता एक मुलगा. आता मी 4 दिवस बाहेर चाललो बरं का रे. हा बाबा, देवघरातल्या देवाची पूजा करायची. हा बाबा. बाबा गेला. मुलगा सकाळी 9 वाजले तर झोपूनच होता. आहे ना, अरे उठ, या बापाला शब्द दिला पूजा करायची देवाची. मुलानं आंघोळ केली, पूजेला बसला. देवाऱ्यात देव इतके होते की पूजा करता करता त्या दिवशी 12 वाजले. 12 वाजले म्हणजे दुपार झाली. बाळून डोकं चालवलं. दररोज हे 3-3 तास पूजेत गेले तर बाकीचे कधी उद्योग करूकायचे. म्हणून त्यानं, कारण अशा वेळेला ते नाही का शालिग्रामचे काळदेव होते बद्दरजी, गुरुकडे शिष्य देव सांभाळायला होते. आणि एक दिवस शिष्याच्या हातून देव हरवला. लक्षात आलं गुरुजी आता पूजेला बसतील दुपारी, मग एक देव कमी रागावतील. म्हणून शिष्य फार हुशार, त्यानं त्याच आकाराचं जांभळ आणलं. जांभळ त्या शालिग्रामच्या देवात ठेवलं. ते कलर मॅच झाल्यामुळे गुरुजीनं बसली पूजेला. गुरुजी देव धुवून काढले, नवीनही धुतला. लाईनला लावले, मोजून बघितले, बरोबर रोजच मोजायचे गुरुजी. आणि मग चंदन, बरं का देशमुख साहेब, चंदन लावता लावता नवीन देवाचा नेहरू फाटला. मराठी कळली वाटते तुम्हाला. ते जांभळ होतं ना, निघलं तर कर आतलं ते दिसायला लागलं. जेव्हा घाबरले, शिष्या इकडे ये. काय, अरे काय झालं देवाला? शिष्य म्हणला, त्याच्यात देवाचाही दोष नाही ना आमचाही दोष नाही. का तुम्हाला काही उद्योग आहे का नाही? 3-3दा देव धुता, गारठ्याचे दिवस, म्हाताऱ्या देवाला सहन झालं नाही. घडी घडी चंदन, घडी घडी पाणी, गड गया स्वामी तो हम क्या जाणे. हे तसं त्या मुलांनी डोकं चालवलं. 3 तास पूजा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या वाड्यात आड आहे म्हणला. आड सगळे देव टोपल्यात घेतो टाकून, टोपलं विहिरीत सोडतो. 4-5 पिढ्यापासून कधी फिरायला गेले नाही, निदान पाण्यात 2-4 वेळा खालीवर 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 टोपलं केलं. पवार साहेब
आणि काढले देव बद्दरजी, ठेवले देवाऱ्यात, मोजले तर एक देव कमी भरला. बाळूला धक्का बसला. बापरे, कालच्या घाईघाईच्या पूजेला वैतागून यानं विहिरीत आत्महत्या केलेली दिसते. पण बाळूला आनंदही झाला. का? म्हणला देवातला देव मेला म्हणजे बाकीच्या देवाला सुतक पडलं. आपला बाप सुतकात देवाची पूजा करत नाही, आता देवाला सुतक पडलं. पूजा बंद झाली पवारसाहेब पूजा. जेव्हा वडील 4 दिवसांनी आले पारमार्थिक होते. पहिलं 20 वर्षाचा मुलगा. पूजा व्यवस्थित चालू आहे ना रे बेटा? बाबा अजून 9 दिवस तुम्ही करू नका. बापानं हिशोब केला, 5 आणि 9 14 होतात. कोणतरी गेलंय वाटतं. कारण मी गेलो तेव्हा म्हातारं बरं होतं, ते काय बसलं तंबाखू खात. म्हातारी तेही बसले तिथं गोट्यावर. अरे मेलं कोण? देवच मेला बाबा, देवच मेला. आता सुतक पडलं बाबा. अरे अशी जर परंपरा चालवणारा मुलगा असेल तर परंपरा चालणार नाही. तुकोबारा म्हणतात, आम्ही बापाच्या पुण्याईवर उड्या मारत नाही, ती परंपरा सांभाळली. वंश परंपरा दासमी अंकिता. आणि अशा वेळेला जर तुम्ही आमचा स्वीकार केला नाही, तुका मोकलिता लाज कोणा. आता कमीपणा तुमचा आहे. कारण असा नियम आहे, जो जाको शरण रेखे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले बहव जात गजराज. इथं माहिती आहे तुम्हाला, मासा उलटा पोहतो का नाही बद्दरजी? उलटा पोहतो पाण्यात. का? तो इतका अनन्य आहे पाण्याला, इतका अनन्य आहे पवारसाहेब, इतका अनन्य आहे, जन्मभर पाण्यात राहतो, नवल नाही. त्याला धुवायला पाणी जास्त, शिजवायला पाणी जास्त, आणि ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागती म्हणतात. आपलं वाचून दाखवतो, भलते डोके चालू नका. मीन काटे जल धोईये खाते अधिक प्यास. मोयू प्रीती आस की रहिमन प्रीती की आस. मीन काटे जल धोईये खाते अधिक प्यास. म्हणून इतका अनन्य मासा पाण्याला असल्यामुळे उलटा पोहतो. हत्ती 12 फूट उंचीचा विचार करतो, हे 1 फूट भर लांबीचा मासा चालला उलटा पोहत. पट्टा 12 फुटाचा आहे. मला सरळ जमना टाकली उडी शेठजी, हत्ती गेला आणि बिगर तिकीट हिंदी महासागराला. मासा उलटा पोहत गेला. का? जो जाको शरण रेगे ताको उसकी लाज. जो ज्याला शरण जातो त्याला त्याची लाज. म्हणून पाण्याला शरण मासा असल्यामुळे पाणी त्याला वाहून नेत नाही. तसं वंश परंपरा दासमी अंकिता. आणि आता जर स्वीकार केला नाही, तुका मोकलिता लाज कोणा. बद्दरजी लोभात पडू नका. बरोबर झालं, सगळे पुढचं बरोबर करायचं आहे अजून आपल्याला. आता माऊलीचं भजन होईल. एवढा समाज आहे हा. माऊलीचं भजन घेऊ आष्टेकर, सगळी आमचीच आहे. टाळकरी महाराज गायक मंडळी समजून घेतील आजच्या दिवस. इकडची सर्वांनी मस्त, काही कोणी कसर ठेवली नाही. मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायनाचार्य, खूप सुंदर नियोजन. आणि पुढे बसलेले सगळे पांडुरंगाच्या नंतर ज्यांच्या चरणावर डोकं टेकवावं असे मोठे मोठे साधू संत पुढे बसलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. माऊलीचं भजन. जय विठ्ठल. पुढचं नीट ऐका. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आमच्या देशमुख साहेबाला विचारा, 7 दिवस सुई पडली तरी आवाज तडजोड नाही जमत. बरोबर. विनेकरी इथं येईल जय विठ्ठल झाल्यावर. आरती घेऊ पांडुरंगाची, ज्ञानोबा तुकोबारायाची. ते झाल्यावर सगळे टाळकरी महाराज जाग्यावर बसतील. बसलेल्यातलं अजिबात उठणार नाही. मी जोपर्यंत म्हणत नाही आता उठा, तोपर्यंत कोणी उठायचं नाही. मग प्रकाशन होईल पुस्तकाचं. नंतर मनोगत. जेवल्याशिवाय जाऊ नका. हे सगळे झालं म्हणजे घड्याळी बघा 1च वाजेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोरे वेडी वापुडी उत्तरे करा नाही विचारिला ते काढम्या फुला करा क्षमा. ज्ञानेश्वरा राखा पाया पे चित करा.
झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से म्हणे नाही ना आहा सुरवाळी कपडे ते सापडले आता उठावे से म्हणे तुका म्हणे भोग केला निवारीला नागा आता उठावे से करुणे आरती चक्रपाणी ओवाळते सकाळा पुण्यवंत तुम्ही माळा जपूरले नवस तुकावा हे ठाळी उभा संडेक जवळ या जपूरले नवस प्रेमाचा प्रेम आरती गोविंदा ते ओवाळते बाळा प्रौढाणी मुक्ता ओवाळते परमानंदा भाविन विकेश वासने पुढे राहिलो तटस्थ पुन्हा 3 मिनिट पंढरपूर करायचं आपल्याला माईकवर कोणीच बोलायचं नाही टाळ वाजवायचं नाही मृदंगाचार्य आणि मृदंग वाजवा शांत राहा फक्त समाजाला संधी देऊ पवार साहेब तुम्ही वर येऊन जा म्हणजे हे दृश्य तुम्हाला दिसेल हात वर करा आरती सर्वांना पाठ आहे कोणीही कसर ठेवायची नाही एका तालात योगे 28 विटेवरी उभा वामांगी सर्वांनी जयदेव जयदेव पंढरपूर लग रहा तुलसी माड़ा गढ़ा क्या बात है देश जयदेव वाह वाह स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे जयदेव जयदेव आरती ज्ञान राजा शाबाश लोपले पांडुरंग नाव महाकैवल्य तेजा हातवर थोडा आहे प्रगट गुह्य आहा चरणी महा मनोवेदना आरती तुकारामा अस पाय राघवे अभंग रक्षिले स्वामी हातवर थोडं राहता अर्धा मिनिट सर्वांनी म्हणायचं हात तुकिता तुलनेसी स्वामी पाय घालीन लोटांगण वंदिन चरण माझे आज पंढरीचा वार करी सप्तसंग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणपती आहे या संताची देवी तुका म्हणे आता उदार होई या संताची देवी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवर्धार महाराज की सर्व टाळकरी महाराज आपल्या आपल्या जागेवर बसा विनेकरी महाराज जागेवर बसा बसा जागेवर बसा
बसा, सगळे आपापल्या जागेवर बसा. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठू नका. चला निवेदक. धन्यवाद. आम्ही धन्य झालो. आरती ठेवून द्या, आरती ठेवून द्या, आता ठेवून द्या आरती. बसा, सगळे बसा खाली, उभं राहू नका कोणी. हां बोला बोला. ठेवून दे ना आरती. आरती ठेवून दे ना. आपल्या अमृतासम वाणीनं अमृताचं सिंचन या ठिकाणी वैष्णवाच्या मेळामध्ये आदरणीय ढोक महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरं तर मागत राहणं जीवाचा स्वभाव आणि न मागणं हा स्वंताचा स्वभाव उलगडताना आनंदी किती महत्वाचा आहे. भक्ती विना देव, देव विना आनंद, आनंदा विना जीवन, जीवन जगणे फोल. भाव तिथे देव, देव तिथे आनंद, आनंदाविना जगणे निरस जैसे, असा उलगडा त्यांनी या ठिकाणी केला. यानंतर औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या अगोदर हरिभक्त परायण दत्तात्रय पवार गुरुजी यांनी संकलित आणि संपादित केलेल्या अध्यात्माचं विचारधन या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय ढोक महाराज यांच्या या ठिकाणी हस्ते होतंय. अध्यात्माचे विचारधन या पुस्तकाचं प्रकाशन होते. टाळ्याच्या प्रचंड गडगडामध्ये या ठिकाणी हे. आणि याच नंतर खरं तर आणखीन एक महत्त्वाचा योग या ठिकाणी घडतोय. ही संतांची परंपरा, संतांची मांदियाळी राखताना पवार कुटुंबाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ आणि काही भजनी मंडळाला प्राथमिक स्वरूपामध्ये भजनी मंडळाचं साहित्य एकाच देऊयात. विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ करजगाव यांना विनंती करतो की आपण तात्काळ मंचावरती यावं आणि हे साहित्य या ठिकाणी महाराजांच्या हस्ते स्वीकारावं. एक तात्काळ या, फक्त एक या. अतिशय सुंदर आणि सुरेख मिलाफ अच्छा या संतांच्या मांदियाळीमध्ये या ठिकाणी झालेला आहे. ज्या परिवारानं, ज्या कुटुंबानं पांडुरंगाचं दर्शन करत पांडुरंगाची सेवा केली, ठीक आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ करजगाव, हनुमान भजनी मंडळ नागरसोगा, मुक्ताई भजनी मंडळ शाबितवाडी, हनुमान सेवा मंडळ कणेरी अशा मंडळांना प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते आणि ढोक महाराजांच्या हस्ते या भजनीच्या साहित्याचं वाटप होईल. विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ जयनगर.